चाल पोरी, कन्यापूजनसाठी जेवण बनवू. 1 वाटी हरभरे 1 घंटा पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. 1 घंट्यानंतर कुकरमध्ये टाकायचे. टाकायचं शिजण्यापुरतं पाणी. पाण्यामध्ये मीठ टाकायचं, कुकरचं झाकण लावायचं. 4-5 शिट्ट्या मारायच्या. पहा कसे हरभरे शिजतात. चाल आता कढईमध्ये तेल टाक. तेलामध्ये टाक जिरं, हिरवी मिरची, अद्रकचे बारीक बारीक तुकडे. हुदे फोडणी खमंग. टाक शिजलेले हरभरे. टाक आता धनिया पावडर, मिरची पावडर. हळद टाक, गरगर फिरव. आता जोपर्यंत हरभऱ्याचं पाणी आटत नाही तोपर्यंत हरभरे शिजू दे आता. म्हणजे मसाला हरभऱ्यामध्ये जाईल आणि हरभरा लागन खायला भन्नाट चवीचा. हरभऱ्याला थोडासा रस्सा करायचा असेल तर काय करायचं, मुठभर हरभरे घ्यायचे आणि ते चांगले मिक्सरमध्ये बारीक फिरवायचे. मग बनन रस्सा. चाल आता शिरा बनवू. 1 चमचा तूप कढईमध्ये टाका. जेव्हा तपन तूप तेव्हा तुपामध्ये 1 वाटी रवा टाका. रवा उद्या आता सोनेरी. रवा सोनेरी व्हायला लागला त्यात टाका काजूचे तुकडे, इलायची पावडर. उद्या पुन्हा खमंग. टाका आता तपलेलं पाणी. जेवढा रवा घेतला त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं. पाणी आटलं की जेवढा रवा घेतला तेवढी साखर टाकायची तुमच्या चवीनुसार. पोरी, इथं आपण गव्हाच्या रव्याचा वापर केला आहे. जेव्हा आटन साखरेचं पाणी तेव्हा बनतो गव्हाचा शिरा. चाल आता पुरी बनवू. पहिले तर पुरीसाठी घट्ट पीठ भिजून घ्यायचं. मग पहा कशा फुगतात टमाटम पुऱ्या. पोरी, 9 दिवसाचे उपास सोडण्यासाठी अशी थाली बनवायची. 10 वर्षाखाली 9 पोरीला बोलवायचं. 9 पोरीला अशा थाल्या बनवायच्या आणि जेव घालायचं.